नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण बाजारात मिळतो तसा पदार्थ घरच्या घरी बनवूया बिना साखरेचा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। ते 10-12 मी काजू घेतले, 10-12 बदाम घेतले, ते 20-25 मी खजूर घेतले। खजूरमधले बी काढून घेतलेले आहेत बघा। आता आपण 1 कप दूध घालूया, लागलंच तर अजून थोडं घालूया, मिक्स करून घेऊया। तर हे आपल्याला 2-3 तास भिजत ठेवायचं आहे। त्याच्यावर झाकण ठेवूया आणि 3 तास ठेवूया। तर 3 तास झाले तर परत उघडून बघूया आपण। तर मिक्स करून घे, बऱ्यापैकी भिजलेला आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया। मिक्सरच्या भांड्यात घालून आपण पेस्ट बनवून घ्यायची आहे बघा। आता आज आपण साखर अजिबात घातलेली नाही, दूध घालूया आणि पेस्ट बनवून घेऊया। कढई ठेवली मी गॅसवर, कढई वल्ली करूनच ठेवायची, दूध ओतलं तर ओढणार नाही। ही दूध पण बऱ्यापैकी मी आटवून घेतलेलं आहे, भरपूर शाई आलेली आहे बघा। जास्त आटवायची जी गरज नाही, मी दूध आधीच वाटून घेतलेलं टोपात। मिक्स करून घेऊया। असा चमचा ठेवायचा, दूध वरती अजिबात येत नाही, ओतू येत नाही बघा। तुम्ही साईडला काय करत असलं तर चमचा असा घालून ठेवा तुम्ही दुधामध्ये। आता ही पेस्ट बनवून घेतली मी बारीक अशी, सर्व चमच्यानं काढून घेऊया साईडची पेस्ट। तर पेस्ट घालूया आपण दुधामध्ये, दूध पण बऱ्यापैकी आटलेलं आहे बघा। सर्व पेस्ट घालून घ्यायची आणि तळापासून हलवून घ्यायचं आहे। ज्याला कुणाला डायबिटीस शुगर असेल त्यासाठी ही स्पेशल अशी कुल्फी बनवते बघा मी। तर आता हेच कारण नाही की कुल्फी कशी खाऊ मी, कसं खाऊ असं वाटणार नाही तुम्हाला। बिना साखरेची कुल्फी बनवले। सर्व पेस्ट घालून घेऊया। कुल्फी तर सर्वांनाच आवडते, त्यासाठी आज आपण अशा पद्धतीने कुल्फी बनवली। तुमच्याकडे वेलची पावडर असेल वेलची पावडर पण घाला। फ्लेवरसाठी मी 2-3 थेंब घातले। तर लेमन ज्यूस, एक 2-3 मिनटं दाटसर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। असं छोटं छोटं मटकं घ्या तुम्ही, कुल्फी बनवतोय आपण बघा। संक्रांतीला आणलेलं असतं किंवा बाजारात पण मिळतं। हे अशा पद्धतीने घ्यायचं आणि 2-4 पाण्यानं चांगलं व्यवस्थित धुवायचं, माती बिती असते तर निघून जाते। पहिला पण मी मट्टा बनवला ह्याच्यामध्ये, अरे वापरलेलाच आहे मी। तशा पद्धतीने भरून घेऊया आपण। आता उन्हाळ्यामध्ये किती थंड सर्व खाल्लं तर खाऊच वाटते आपल्याला। मी एक खावा बघा, मन भरून जाणार आहे। तर अशा पद्धतीने मी 4 भरून घेतली ती। तुमच्याकडेही मटकं नसलं तर तुम्ही कपात सुद्धा बनवू शकताय। छोटासा कप घेतलाय मी, आता 1 कप भरून घेतलाय बघा। गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या ते सुकवलेल्या, ते घालूया बारीक बारीक करून, दिसायला छान दिसतंय। एक कप पण भरलं, कपात पण मी टाकलेले बघा। तर 2 साईडला ठेवे, पॉलिथिन लावून घेऊया आपण, साईडनं रबर लावायचे। आता मी बसते का बघते ह्याला, 2 म्हटलं तर वाकडं होते वाटतं, असं वाटलं। हां, वाकडं झालं बघा। सरळ पाहिजे आपल्याला, वाकडंच होतं। मी शिंग लावून घेते आता। असं शिंग लावून घेतले बघा। 5 ते 6 तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। तर 5 ते 6 तास झाले ते मी काढून आता साईडला ठेवलंय। तुम्हाला एक खोलून दाखवते आता सगळं। आपली कुल्फी बरोबर सेट झालेली आहे, अजिबात अशी म्हणजे हे राहिली नाही।
थोडंसं प्रेस करून घ्यायला पाहिजे होतं बघा, वरती अजून भरलं असतं. पहिल्यांदा मला भरल्यानं वाटलं, पण थोडं खाली गेले ते, पोकळ असेल ते आतमध्ये, बरोबर खाली गेले. सगळेच अशाच पद्धतीने झालेले ते. कप पण बघा किती मस्त झाले, कपातले पण छान झाले. तर अशा पद्धतीने आपली कुल्फी तयार झालेली आहे. माठातली कुल्फी सहज निघते बघा, मस्त झाले चवीला, पण खूप टेस्टी झाले. आपली कुल्फीत खजूर घातल्यामुळे गोडवा खूप आलेला आहे. कपातली पण मस्त निघले, अजिबात चिटकली नाही, सहज निघते. तुम्ही पण नक्कीच आता ह्या उन्हाळ्यात बनवा, पोटाला थंडावा देणारी. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू. रेसिपी बघितले धन्यवाद. बाय बाय.